मांजरेकर कुटुंबियांनी तुझी वेडी वाकडी पण मनोभावे सेवा केलेली आहे. तर त्या सेवेवर तू खुश हो. त्यांचे सर्व मनोकामना जे काय इच्छित मनोकामना असं ते पूर्ण कर. आणि जे काय मागतील ता पूर्णपणे त्यांना दे. काही मंडळी त्यांची जे असत ते उद्योग व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त दुसऱ्या गावात असतात. त्यांना आरोग्य दे. त्यांचा सांभाळ कर आणि त्यांना शहरात सवाशेर दे. तशीच काही मंडळी विद्याभ्यासासाठी पण बाहेरच्या गावी असतात. त्यांना चांगल्या प्रकारे विद्याभ्यास दे. आणि काही त्यांचं आरोग्य असा सुदृढ ठेव. त्यांची लहान लहान जी मुलं असत ती वरचेवर जराशी छोटे मोठे आजार असतात त्यांना ते सर्व आजार तुझ्या पायाखाली घाल. त्यांचे जे काही क्लेश असतील ते तुझ्या पायाखाली घाल. आणि आजच्या दिवशीपासून त्यांना सौख्य शांती सगळ्या गोष्टी मिळून दे. आणि तुझी अशीच मनोभावे सेवा त्यांना करून दे. त्याच प्रकारे या घराचं जे मठी असाई त्याचं अर्धवट काम रवलेलं असा. काही काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असा. त्या तू पुढे उभं राह आणि व्यवस्थित करून घे. आणि लवकरात लवकर पुढल्या वर्षी येऊच्या आधी त्यांची मठी सुशोभित आणि सगळं काम पूर्ण होऊन दे रे बाबा. त्याच प्रकारे त्यांची मुलगी राखी या बाहेर गावी असता. तिची पण लहान लहान मुलं असत आणि ती कधी कधी आजारी असतात. तर त्यांना पण चांगला सुदृढ आरोग्य दे. त्यांचे काही क्लेश असतील तुझ्या पायाखाली घाल. आणि पुढल्या वर्षी राखी आपल्या मुलाबाळा सकट इकडे येऊन तुझी सेवा करून दे रे बाबा. तसेच त्यांच्या घरातले काही वहिनी ज्यांचे आहेत ते वहिनी पण मुंबईत असतात. आता त्यांची वय झालेली वयोवृद्ध असत ती. पण त्यांना सुदृढ आरोग्य दे, ताकद दे. आणि दर वर्ष त्यांना हळीवची बुद्धी दे. म्हणजे ते चिराधीन तुझ्या सेवेत भाग घेतील आणि तुझा या संपूर्ण कार्य अतिशय उत्साहान पार पाडतील. आणखी हे काही आमच्या हर्षद आणि वैभव हे कामानिमित्त बाहेर गावी इकडे जात असतात, प्रवास करीत असतात. तेव्हा त्या प्रवासात तू त्यांचा सांभाळ कर. त्यांच्या बरोबर तू बाजू राह आणि त्यांना व्यवस्थित सांभाळून घरोघरी आपल्या घरी येऊन दे. आणि व्यवस्थितपणे तुझी सेवा तू करून घे. तसेच त्यांचा काही धंदो आपा मांजरेकरने जो धंदो काढलेलो हा त्या धंद्यात खूप प्रकारे चांगला तू सहकार्य कर. आणि शहरात सवाशेर दे. त्याचं नाव लौकिक होऊ नये आणि त्याचा गिराईक भरपूर वाढानी. मग पुढल्या वर्षी तो अति उत्साहान तुला तोंड गोड करीत. आणि त्या प्रकारे आमच्या बालगोपाळाचा पण तोंड गोड करीत रे बाबा. आणि ह्या वर्षी जो 11 दिवस गणपती ठेवलेला तर त्यांची आपली इच्छा होती जे काय मनात इच्छा असतील त्यांचे ते तू पूर्ण कर. आणि त्या इच्छा त्यांच्या पूर्ण केल्यानंतर पुढल्या वर्षी पण असंच तुझं उत्साहान ते तुझा जो उत्सव असा तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतील रे बाबा.